चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्री गुरुचंद्राय नमः। श्रीरामे पावन कथा श्रीरामे पावन वक्ता श्रीरामे पावन श्रोता श्रीराम सर्वता ग्रंथार्थ ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो संत सज्जनांनो, श्रीरामे पावन कथा रामचंद्र प्रभूंच्या कृपेमुळे कथा पावन आहे. रामचंद्र प्रभूंच्या कृपेमुळे वक्ता पावन आहे. रामचंद्र प्रभूंच्या कृपेमुळे श्रोता पावन आहे. याचं कारण आहे कथेत राम आहे. कारण अनेक कथा आहेत, कोणी रंगवून सांगेल, पण कथेत जर राम नसेल आणि राम उद्देशानं कथा नसेल तर वाहुगाची श्रम व्यर्थ जाय, त्याला कोणताही अर्थ उरत नाही. त्यामुळं रामचंद्र प्रभू हा या ग्रंथाचा अर्थ आहे. श्रीराम स्वतः ग्रंथार्थ आहेत असं ग्रंथकर्ते सांगतात. श्रीरामे धन्य धरणी श्रीरामे धन्य करणी श्रीरामे धन्यवाणी जे रामायणी विनटली. श्रीरामे धन्य धरणी, धरणी ही पवित्र असणारी माती धन्य आहे रामचंद्र प्रभूमुळं. करणी रामचंद्र प्रभूमुळं त्या ठिकाणी पावन आहे महाराज. श्रीरामे धन्यवाणी, रामचंद्र प्रभूंची कथा वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारी वाणी धन्य आहे. माय बाप, रामचंद्र प्रभूंचं नाव कथा ज्या ठिकाणी घेतो ते ठिकाण धन्य आहे. रामचंद्र प्रभूंची कथा करावी हे कर्तव्य धन्य आहे आणि त्या कर्तव्यात विनटलेली वाणी धन्य आहे. एकंदरीत रामचंद्र प्रभूंची कथा धन्य आहे असं सांगतायत. श्रीरामे पावन संसार श्रीरामे पावन चराचर श्रीरामे पावन जे तत्पर नित्य स्मृती. श्रीरामे पावन नर जे नित्य तत्पर श्रवणी. रामचंद्र प्रभूंची कथा श्रवण करण्यासाठी जे तत्पर आहेत, आतुर आहे. होय, इकडे युट्यूबला लाईव्ह झाल्याबरोबर जय श्रीराम कमेंट करणारा धन्य आहे महाराज. कारण तो तत्पर आहे. जगामध्ये कारण सांगून परमार्थापासून विमुख होऊन यमाचे पाहुणे होण्यासाठी बारीत लागलेले असंख्य आहे. पण मी प्रभूचा दास या भावनेची आस ज्या अंतकरणात आहे ते अंतकरण धन्य आहे माय बापन. आणि अशा व्यक्तीचा संसार धन्य आहे. आणि अशा व्यक्तीमुळं चराचर धन्य आहे. चर आणि अचर, तो ज्या सजीवांच्या संपर्कात येतो तो जीव धन्य आहे. तो ज्या निर्जीवाच्या संपर्कात आहे ते पदार्थ वस्तू धन्य आहेत. एवढा प्रताप प्रभुनामाचा आहे. राम नामे शुद्ध साधन राम नाम शुद्ध ज्ञान राम नामे सुटे बंधन नाम पावन सर्वार्थी. नाथ महाराज सांगू लागले, नाम पावन सर्वार्थी. सर्व अर्थाने जर विचार केला तर रामचंद्र प्रभूंचं नाव हे पावन आहे. का? नाम हे शुद्ध साधन आहे. तुम्ही कुठेही जायचं असू द्या, जाण्यासाठी साधन शुद्ध पाहिजे. तुम्ही वेळेवर जरी निघाला तर मोटरसायकल बंद पडली तर जाऊ शकतात का? नाही. त्यामुळे तुम्ही किती व्यवस्थित आराधना करतायत यापेक्षा तुमच्या आराधनेची साधनेची पद्धत महत्वाची आहे.
आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. भगवान मिळवण्याचं तत्व नामापेक्षा वेगळं नाही आहे. आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीत जाण्याचा प्रयत्न कराल तर वाया अनिक पंथा जासील झनी. म्हणून नाम महत्वाचं आहे. आणि नाथ महाराज नाम महिमा सांगतात, श्रीराम नाम शुद्ध साधन. श्रीराम नाम शुद्ध ज्ञान. अखंड प्रभूचं नाव मुखामध्ये येतं हे मुख्य ज्ञानी असल्याचं लक्षण. एखादा 1.5 तास प्रवचन देतो, 2 तास एक ओवी सांगतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर राम म्हणत नसेल तर तो येडपट आहे. कोण आहे? येडपट आहे महाराज. का? लोणी काढून विकणारापेक्षा एवढंच का होईना पण खाणारा श्रेष्ठ आहे. तशा पद्धतीमध्ये भगवंताचं नामस्मरण अखंड करणं हे शुद्ध ज्ञानाचं लक्षण आहे. आणि हे ज्याच्यामध्ये आहे तो धन्य आहे असं सांगतात. राम नामे सरते तोंड, राम नामे सरले किष्किंदे कांड. वाह. आता उगवले सुंदर कांड, अति प्रचंड प्रतापी. अति प्रचंड प्रतापी. रामचंद्र प्रभूंच्या नामाच्या कृपेमुळं राम नामे सरते तो. हे मुख पूर्णतेकडे कधी गेलं कळलं का? सहज म्हणलं अण्णा चला बरं आपण रामायणचा आज किष्किंधाकांड पूर्ण झालं. हे बघा, भगवंताची कथा करावी ही भावना झाली की करवून घेणारा तो आहे. आळस येऊ दिला नाही, येऊ दिला. अतिशय उल्हासामध्ये रामनामे सरले किष्किंधाकांड. आणि आता मात्र पुढं प्रचंड असणारं सुंदर कांड आहे. बलवान असणाऱ्या बजरंग बलीची ख्याती ग्रंथ करते सांगताय. राम नामाची तोरी, श्रीराम पाहे व सर्वातरी. वा. राम नाम सत्वर उच्चारी, तेने भवसागरी तरतील. तेने भवसागरी तरतील. भवसागरात त्याच्यामुळं तरुण जाता येत. पहा राम नामाची थोरी. राम नामाचा मोठेपणा आहे. सगळीकडेच ब्रह्म अवस्थेनं पाहिलं जातं महाराज. सगळं जग राममय वाटतं रामनाम घेणाराला. बरं का, हा विषय आहे. त्यामुळे राम नाम जो सत्वर उच्चार करतो त्याचा मात्र भव बेडा पार झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. चटकन नाद लागला कृष्णदाता. चटकन नाद लागला प्रल्हादाला. रामकृष्ण हरी म्हणायचा. महाराज राक्षसाच्या गावात होता. बापानं बांधून मारण्याचा प्रयत्न केला. कड्याहून लोटून सर्व दुःखांच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा. सर्व जगात जेवढे दुःख येऊ शकतात तेवढे आले. पण केस धक्का लागला. हाच भाव अंतकरणात जागा ठेवा. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. आणि तो जर फोडला तर मग मात्र विश्व कल्याण कोणी रोखू शकत नाही. सुंदर कांडाची कथाव्रती, आदी मध्यानी प्रांती. हनुमंताची परम ख्याती, सिद्धाशुद्धार्थी प्रताप. सुंदर कांडाची कथावृत्ती नाथ महाराजांनी सांगितली. काय आहे? आदी मध्यानी प्रांती. सुंदर कांडाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आणि आतमध्ये प्रत्येक ओवीत हनुमंताच्या कीर्तीच्या वर्णनानं माझी कथावृत्ती आहे. आणि त्या अनुसंधानानं मी कथा लिहिणार आहे. आणि सीता शुद्धीसाठी हनुमानजी जो प्रताप करणार आहे मी त्याचं वर्णन करणार आहे. ऐका भाग्यवंतांनो. त्याच्या प्रतापाची तोरी, रावणी लंकेच्या शिखरी. शोधावया सीता सुंदरी, विचार करी तो ऐका. त्याच्या प्रतापाची थोरी आहे. रावणी लंकेच्या शिखरी. लंकेच्या शिखरावर गेला
आणि शोधावया सीता सुंदरी. सीता शोधण्यासाठी तो काय विचार करतोय लक्ष देऊन ऐका. त्रिकुटाच्या शिखरावरी हनुमान बिंदुनिया पायी चोफिरी तव देखे कनकळा साचियात नारी गगन उदरी लखलखती. हनुमानजी शिखरावरती बसले आणि टुक 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 सगळं लंकेकडे बघू लागले. महाराज चोरटा राजा होता, सगळीकडचं चोरून आणलेलं होतं. मी असं का बोलतो माहिती का सतत? कारण काही जणांना मोह उत्पन्न होईल. रावण किती श्रीमंत होता. रावण श्रीमंत नव्हता. रावणाकडे सोनं होतं पण रावण चोरटा होता, लक्षात घ्या. आणि चोरट्याची श्रीमंती हनुमानजी लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत असं सांगतात. जैसी नक्षत्रे नभाच्या पोटी सुप्रभा शोभती गोमटी कनक कळस लखलखती त्रिकुटी कोट्यानुकोटी लंकेमध्ये. जैसी नक्षत्रे नभाच्या पोटी सुप्रभा शोभती गोमटी. लख अशा प्रकारची कळस चमचम चमचम चमकू लागली असं सांगतात. द्यावी अमरावतीची उपमा त्याहुनी आधी कैची महिमा लंका निर्माण करे ब्रह्मा विश्वकर्मा प्रेरुणी. अलकावती अमरावतीची उपमा द्यावी तर लंके पुढे कमी पडेल. कारण ब्रह्मदेवानं स्वतः त्या ठिकाणी विश्वकर्माकडून हे नगर निर्माण केलंय असं सांगतात. कुबेराची अलकावती रावणे हिरोणी गीतावस्ती त्यासी शंकुनी उपमापती अलकावती सोडविली. कुबेराची अलकावती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न रावण करत होता. त्यावेळेस भगवान शंकरांनी अलकावती सोडवली असं सांगतात. ते काळी विश्वकर्म्याचे हाती लंका करवी प्रजापती दुर्गे दुर्गमाती निभूती अगम्य गती सुंदरा. आणि त्यावेळेस अतिशय सुंदर असणारी ही लंका रावणासाठी बनवण्यात आलेली आहे. अमरावती अलकावती अवलोकुनिया भोगावती देखून आधी कलंकेची स्थिती संतोष वस्ती रावणी केले. अलकावती अमरावती भोगावती या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणारे लंका स्थिर मन व्हावं म्हणून राजा रावणानं बनवली आहे. पाता कैलासा समान शोभे लंकेचे महिमा दुर्धरे राक्षसा स्मित दान दशानन संरक्षी. दुर्धर राक्षसांसहित लंका राजा संरक्षण करत होता रावण. भयंकर सुंदर असणारे तेजस्वी असणारी ती लंका आहे असं सांगतात. उत्तम मध्यम नरी शुद्धाशुद्ध नर नारी नांदिजे कनकाच्या मंदिरी लंकेची थोरी अनुपम्य. लंकेची थोरी अनुपम्य. महाराज उत्तम श्रीमंत मध्यम किंवा गरीब बारक घर असेल पण सोन्याचंच होतं अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी सांगतायत. अगाध लंकेचे महिमान सोय सुरक्षणी रावण कोट्यानुकोटी राक्षस गण परिभ्रमण सदा करते. कोट्यानुकोटी राक्षस लंकेमध्ये अखंड परिभ्रमण करत होते संरक्षण असं सांगू लागले. संधीन लभे अनुप्रमा लंका दुर्गाती दारुण की व्यापन रिगावे. तिथं फिरण्यासाठी संधी मिळणं शक्य नव्हतं. प्रत्येक ठिकाणी पहरेकरी होता. हनुमानजी विचार करतायत आपण कसं जावं. लंका दुर्गिरी गोणी वारा स्वय जाऊ न शके सैरा त्यासही रावणाचा दरारा केला कामारा कैरवाडा. केला कामारा केर काड्या. वाऱ्याला सुद्धा फिरायला मोकळीक नव्हती महाराज.
रावणानं वाऱ्याला सुद्धा केर काढण्याचं काम लावलं होतं असं सांगतायत. जे ते पुंजेनी गदळली वाट ते वायुसी वाजती साठ त्या लंका माझी ती मी मरकट कैसेनी परिस्पष्ट वागावे. नाथ महाराज भाव व्यक्त करत आहे, जिथं जर कचरा राहिला तर वाऱ्याला सुद्धा मार होता आणि तिथं मी माकडानं कसं फिरावं अशा प्रकारचा विचार बजरंगबली करतात. वानर रूपे लंके आता हिंडता होईल अनर्थ कौतुके तो जो जाईल तीत राम कार्यार्थ नासेल. हनुमान हुशार आहे. वानर स्वरूपात जावं तर जो तो त्या ठिकाणी फजिती करील. कारण वानर आल्यानंतर माणसं कांदा मार, काहीतरी खाज, नाक खाज, काहीतरी खेसकाळवणी कर, अशा प्रकारचे प्रकार करत असतात. जो तो उपहास करेल. आणि उपहासाचा विषय नाही म्हणले पण राम कार्यार्थ नासेल. रामचंद्र प्रभूंचं कार्य चाललं पाहिजे याचा विचार करतायत. राक्षस रूप धरिता क्रूर तेही अनर्था हे थोर ब्राह्मण वासांचा हार निशाचर करविते. राक्षसाचं रूप धरावं तर सगळ्यात मोठी अडचण आहे. गाईचं मटण खाल्ल्याशिवाय ते राक्षसच मानित नाहीत. आताही बर का, तुम्ही त्यांच्या जाऊ शकत नाही. हा, ते रोज आपल्या पंक्तीला खाऊन जातील, त्यांच्या तिथं जाऊ शकत नाही तुम्ही रोज बी निमंत्रण दिलं तर. कारण त्यांचा नियमच तसा आहे. तुम्हाला गाईचं किंवा ब्राह्मणाचं मांस खावं लागेल त्यांच्या पंक्तीत, तरच ते त्याचं मानतात. नाहीतर काय करतात, राक्षस जातीचा परीक्षी द्विज मास स्वेच्छा भक्षी तो राक्षस शुद्ध पक्षी रुई पक्षी मारिते. राक्षसांचं ठरलेलं आहे. ब्राह्मणांचं मांस जर आनंदानं खाऊ लागला तर म्हणते हे बरोबर आहे, हे आपणाबाई आहे. नाहीतर येरू विपक्षी मारिती, दुसऱ्याला खतमच करते. हे राक्षसांचं जुन्यापासून चालू आहे. आता आमचे येडे जाऊन भाऊ भाऊ म्हणाले त्याचं काय, तो विषय वेगळा. आणि हे सगळं समाजाचं पाप आहे. लक्षात घ्या, आज भारतामध्ये गोहत्या करणारी प्रवृत्ती एवढी जी अफाट वाढते, याचं दुसरं काही कारण नाही. हे आपल्या लोकांचं चालतं बोलतं पाप आहे, जे पुढच्या पिढ्यांना भोवणार आहे. नाथ महाराज सांगू लागले की त्यांचं रूप हनुमानजी धरू शकत नाहीत, कारण त्यांच्या परीक्षणाची पद्धत गोमांस भक्षण आहे असं सांगतात. द्विज मास मज भक्षिता समुद्र लंघन होईल व्रथा कैचा राम कैची सीता दपाता मी जाय. ब्राह्मणाचं मांस जर भक्षण केलं तर कशाचा राम आणि कशाची सीता. अधपाता मी जाईन, मी नरकाला जाईन असा विचार बजरंगबली करतायत. राक्षस रूपाचा विटाळ मदन व्हावा कंटाळून गोळांगोळ विचार स्थूळ मांडिला. हनुमानजी विचार करू लागले, म्हणले नकली तरी राक्षस का बनायचं, त्याचा विटाळ नको विटाळ. म्हणून मोदीजी म्हणते टोपी फिपी कुछ नाही. चांगली लोक विचार करतात. मूर्ख काही करीत आहेत महाराज, टोप्या घाल, कुठं काही घाल, समोर जाऊन सत्तेसाठी लाळ घोट. अरे बजरंगबली कडून शिकलं पाहिजे आपण. बजरंगबली म्हणतायत खोटच पण राक्षस रूप का धरू. राक्षस रूपाचा विटाळ मला होता कामा नये. महाराज आपलं स्वच्छंद कोणता आहे, आपल्याला आनंद कोणता असावा. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेने. अलंकार घालावा, कपाळाला सुंदर गंध असावा, गळ्यामध्ये माळ असावी. अशा पद्धतीचा अलंकार वारकऱ्याचा सोडून देऊन मी त्या ठिकाणी राक्षस रूपात का जाऊ याचा विचार हनुमानजी करतायत. मग सम्रोणी रामणा हनुमंत पावला विश्राम. लंका प्रवेशाती दुर्गम नीती धर्म उपपादे. नीती धर्म उपपादी हनुमंतानं विचार स्थूळ मांडला. काय करावं लागेल. अहो तुम्ही कुठेही असाल, काही असा, फक्त भजन रामाचं करा.
हनुमानजी म्हणले प्रभू रामचंद्र भगवान की जय. भगवंतानं बुद्धी दिली आणि तिथे देतायत. काय करून घेतायत ऐका. करू जाता सोयशिष्टाई गर्वे रावण न मानील पाही. सीता सुटसे न दान नाही धाने वैदई सुटे ना. हनुमंतानं विचार केला शिष्टाई करावी. होय, गोड बोलून सांगावं बाबा असं नाही असं. तर ऐकणारी अवलाद रावणाची नाही, तो ऐकणार नाही. आणि भांडण करावं तर तेही अडचणीचं पडेल. अशा अनेक पद्धतींनी विचार करतायत. राक्षसांशी करिता भेद नगडे आप्तत्वाचा बोध. मांस भक्षणी सबन आप्तवाद ते कैचा. बरीच लोक म्हणतात आपली लोक फुटत आहेत, त्याची का फुटत नाही, त्याची का फुटत नाही. त्याचं कारण लक्षात. राक्षसांशी भेद होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, तुम्हाला राक्षसांशी मैत्री करायची असेल तर पहिला ते पुढे आणून ठेवते गाईचं मांस. तुम्ही खाऊ शकता का? नाही. त्यामुळं आप्तत्वाचा विषयच येत नाही. राक्षसांशी मैत्री होऊ शकत नाही आणि राक्षसामध्ये फूट पाडता येत नाही. आमच्यामध्ये फूट पाडता येत का? वर्ष लोक पाराकडे येत नाहीत. कशाचा देव म्हणले की आमची येड येते, कशाचा देव म्हणते आमच्याच पुढे. अशा येडपटांनी हल्ली एवढा त्रास दिलाय. प्रत्येक ठिकाणी मूर्ख लोकांनी धर्माला त्रास देण्याचं काम सुरुवात केले आपल्याने. पण त्यांच्यात भेद करता येत नाही. नाथ महाराज स्पष्ट सांगतात ही प्रत्येक ओवी आजच्या परिस्थितीला लागू आहे. का भेद पडत नाही? तर ते तुम्हाला मांस खाल्ल्याशिवाय जवळ करतच नाही. आणि आता तर मांस खाणारा प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीत प्राणी हत्या केलेलं मांस खातोय. म्हणजे मांस खाणारा प्रत्येक जण आजही अर्धा राक्षस आहे. त्याच्यात सुधारणा जी होत नाही. वारकऱ्याचं तो ऐकत नाही. माळ घाल म्हणलं तरी लक्ष देत नाही. त्याची कारण आहेत. जनावर मारण्यापासूनच्या राक्षसांच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळं राक्षसांशी आप्तत्वाचा संबंध होत नाही असं सांगताय. भेदू जाता राक्षसांशी भेद जाईल दशग्रीवासी. भेद न चले तयासी युदई त्यापासी दुस्तर. राक्षसांना फोडाफोडी करण्याचा प्रयत्न करावा तर भेद जाईल रावणापासी. राक्षस इमानदार असतात. ती बातमी रावणापर्यंत जाईल. आणि कोणीतरी वानर आलाय ही विचित्रपणा होईल. काय करावं लागेल? हनुमानजी विचार करतात. लंका दुर्गाती दुर्धार इंद्रजीत कुंभकर्ण झुंजार. भोताया सागर नरवानर केवी येते. हनुमानजी विचार करू लागले. भांडण करावं तर इंद्रजितासारखे बलवान वीर आहे. भीती नाही हो, पण ठिकाण दुसऱ्याचं आहे. दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट दादागिरी करण्याचा प्रकार आपलं काम होण्याच्या आधी करणं योग्य नाही. हनुमंताकडून शिकावं. इथं नर आणि वानर दोन्ही येऊ शकत नाहीत. कारण माणसाला चालायला रस्ता लागतो आणि वानरांना फार तर 4 हात उडी जाते. त्याच्यावरही नाही. काय करावं लागेल विचार करतायत. श्रीराम निधडा झुंजार रावण छेदील सपरिवार. आडवा सागर दुस्तर तो लंकापूर केवी पावे. हनुमानजी विचार करतायत. रामचंद्र प्रभू निधडे आहेत, बलवान आहेत. सर्व राक्षसांना मारतील, पण येतील कसे? येण्यासाठी रस्ता अवघड आहे असा विचार करतायत. नीतिशास्त्राचा अवबोध सामधाम वेद युद्ध. रावणी न चले सबंध नीती विरुद्ध राक्षस. एखाद्याशी द्वंद्व करायचं असेल तर साम दाम दंड आणि भेद या 4 नीतिशास्त्र सांगितलेले आहेत. पण रावण अनीतीवाला आहे. त्याच्याकडे नीतीच नाही. तो समोरच्या काहीतरी नीती असेल तर त्याच्याशी युद्ध तरी करता येतं. काहीच नीती नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी नीतीचा विचार केला, महाराज सोडू दिलं. मोहम्मद गोरीनं पुन्हा मारून टाकलं. का? राक्षसांकडे नीती नसतेच.
आणि त्यांच्याकडून नीतीची अपेक्षा करणं हे आपल्या फजितीचं लक्षण आहे. हनुमानजी विचार करतायत. बैसोडी लंकेच्या शिखरी नाना परी विचार करी लंका दुर्गा टक भारी कोणे परी शोधावे. लंका दुर्ग अटक आहे, भारी आहे, कशा पद्धतीत शोधावं लागेल असा विचार शिखरावर बसून करतायत. आसो लंकेचा व्रतांत मज साह्य श्रीरवणाथ लंका शोधिवनी समस्त सीता शुद्धार्थ निजांगे. असो म्हणले, हा लंकेचा विषय असो. आता सीता शोधीन निजांगे, एका ठिकाणी बसून विचार करण्यापेक्षा राम कार्यात उडी घ्यायची हो. जसं जमेल तसं करत राहायचं, मार्ग पुन्हा देतो राम. आणि एका ठिकाणी बसलेल्यानं जर विचार केला आपण असं असं कार्य करू, आपण तसं तसं कार्य करू, ते विचार करण्यातच जिंदगी जाते. आणि काम करायला जर रस्त्यावर उतरलं महाराज तर काम करून घेणारे परमात्मा आहेत असं हनुमानजी विचार करतात. लक्ष स्वरूप विधी ठाकोणी राक्षसांच्या बुद्धी मी करीन सीता शुद्धी कार्यसिद्धी श्रीरामे. लक्ष स्वरूप विधी, राक्षसाच्या लक्षात येणार नाही अशा अलक्ष पद्धतीच्या स्वरूपाची विधी स्वरूप धारण करेल आणि त्याच्या अनुषंगानं राक्षसांच्या बुद्धीला ठकेल, म्हणजे दिसणार नाही. आणि मी शोधीन सीता सती, मी सीतेचा शोध घेईल. पण मला शोध कसा लागेल म्हणले, श्री कार्य सिद्धी श्रीरामे. कारण मी सीता शोधील म्हणले नाही, शोधण्याचा प्रयत्न करील म्हणले. पण शोध कोणामुळे लागेल, रामचंद्र प्रभूंच्या कृपेमुळे. हे भावार्थ रामायण किती सूक्ष्म चिंतन आहे. सहज सुद्धा म्हणले नाहीत मी कार्य पूर्ण करेन. राम कृपेशिवाय काही होतं असं ज्याला वाटतं तो भक्त नाही. सुरा निशाचरा लक्ष गती मजवानरा घर गांडोळी घेऊन नगरा सीता सुंदरा पाहिन. सूर असुर आणि निशाचर अशी सगळीही लंकेतले शोधून टाकेल आणि त्या ठिकाणी अलक्ष गतीनं राक्षसांच्या देशामध्ये भक्ती सीतेचा शोध घेईल असं सांगतात. ऐसा करुणिया विचार हनुमंत झाला मशक मात्र ऐसे धरुणी शरीरातील उत्तर कपी झाला. अशा प्रकारचा विचार केला आणि हनुमानजी बारीक रूप धारण केलं आणि अलक्ष पद्धतीत, कशा पद्धतीत काय करतात ऐका. मुंगीची नयनांत कुपो नेनेची हनुमंत येणे रूपे लंकेअंत प्रवेशुनी पातरमा कांता. नाथ महाराज सांगू लागले, हनुमंतानं लहान रूप घेतलं. किती लहान, मुंगी किती लहान हो. मुंगीच्या डोळ्यात जर हनुमानजी पडले तर तिला कळणार नाही, रुतणार नाही. इतकं रूप बारक म्हणजे माणसाला दिसेल का. आणि भल्या मोठ्या जनावर खाणाऱ्या राक्षसांना तर दिसणारच नाही, एवढं रूप बारीक धरलं असं सांगताय. कोणाने कळता मात जगाचे न दुखविता चित्त हनुमंत निघे लंकेअंत असे पात रामप्रिया. कोणालाच न कळता, कोणाचंच मन न दुखवता राम सीता पाहू लागलेले आहेत. खंद कपाळी आती आटाळी उपरिया उपरी माळ्या माळी दुर्गाची पोळ मोळी जनक बाळी पातसे. खांदकामध्ये, माळामध्ये, वेगवेगळ्या मजल्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये हनुमानजी सीता पाहू लागले. वने उपवने कानने देवालये शिवस्थाने मठमटिका द्यानुभवने सीते कारणे शोधित. सीतेसाठी हनुमानजी मठ, वन, वनांतर, जंगल
प्रत्येक ठिकाणी हनुमानजी जाऊन सीतेचा शोध घेत आहेत. कडे कपाटे स्रोत कांतरे पर्वत गुह्य गिरी कंदरे सूक्ष्म स्थाने अनेक विवरे साक्षेपे वानरे शोधिली. साक्षेपानं हनुमानजी त्या ठिकाणी शोधू लागले महाराज. गिरी गिरी गुहा कानन वन जंगल प्रत्येक गोष्ट हनुमानजी शोधत आहेत. राम विराम उपरम सम विषम विषमिमसाम आश्रमाचे आश्रम धाम प्लवंगम स्वयं शोधी. आराम विराम उपरम आराम करण्याची ठिकाणं झोपण्याची ठिकाणं अशा सर्वच ठिकाणी हनुमानजी जाऊ लागले. सम ठिकाण विषम ठिकाण सहज जायचं ठिकाण अवघड ठिकाण अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन सीता शोधतायत. नाना वाटिका उदंड शैल कक्षेपै वितंड सरोवर स्थाने प्रचंड शोधी दृढ हनुमंत. नाना वाटिका वितंड शैल कक्षेपै वितंड पर्वताचं कडा असेल कुठंतरी तुटलेला पर्वत असतो मधात काहीतरी गुफेसारखं ठिकाण असतं. असे जिथं जिथं लपायचे ठिकाण आहेत बसायचे ठिकाण आहेत कुणी असू शकतं अशा शक्यता आहेत. अशा ठिकाणी बजरंगबली जाऊ लागलेले आहेत. च्यूत खंडे अच्युत खंडे शूक मर्द पानिया पाखंडी डावलोनी बंडे उदंडे मध्यमांदडे सीता पाहे. मध्यमांदडे सीता पाहे च्युतखंड अच्युतखंड कुश मर्द पाणी पाखंड आता हे वेगवेगळी ठिकाण आहेत. अशा सर्व ठिकाणी सीता शोधू लागले. ऐसा शोधोनी बाह्य प्रता प्रांत मग निघाला नगरांत. सीता शोधावया हनुमंत अति उदित साक्षेपे. हा सर्व बाह्य प्रदेश हनुमंतानं शोधला आणि आता अंतर प्रदेशामध्ये सीतेचा शोध घेऊ लागला. तत्वे निरसुनी समस्ता साधकात्मा साधी निश्चित तेवी गोरोर गंडोळीत असे पात वैदेही. साधक जशा प्रकारे तत्व पाहतो आणि सर्व तत्व सत्व शोधून भगवंताच्या आत्मप्राप्तीकडे जातो तशा प्रकारे सर्व जग शोधून सर्व लंका शोधून हनुमानजी सीतेकडे जाण्याचा विचार करतायत. पाता लंके माधारी ब्रह्मराक्षस वस्ती नगरी त्याच्या निवासाची थोरी निज निर्धारी अवधारा. नाथ महाराज सांगू लागले लंकेमध्ये ब्रह्मराक्षस राहतात. आता ब्रह्मराक्षस कोणाला म्हणावं कसे असतात कसे राहतात ऐका. एक राक्षस लंके माधारी रुद्राक्ष माळा गळा शिरी शैव दीक्षाधारी त्रिपुंडधारी मंत्रोक्त. काही ब्रह्म राक्षस होते ज्यांनी रुद्राक्ष धारण केलेले. महाराज रुद्राक्ष गळ्यामध्ये त्रिपुंड कपाळाला त्रिशूळासारखा गंध लावलेला आहे शैव दीक्षा घेतलेली आहे गळ्यामध्ये लिंग बांधलेला आहे आणि अशा प्रकारचे राक्षस कसं वागतायत. दारण देवणी भूतासी काशाय वस्त्रे कसन्यासी दृष्टी देखिला मनुष्यासी साक्षी पेशी गिळते. दान अन्न देऊनी भूतासीन काशाय वस्त्रे एक संन्यासी. महाराज भगवे कपडे धारण केलेले कपाळाला जटा लावलेल्या गळ्यात रुद्राक्षर ते लिंग अशा पद्धतीचे ब्राह्मण होते. परंतु माणूस दिसला चुटकून उचलायचे खाऊन घ्यायचे पुन्हा हरे राम काय म्हणायचे हरे राम म्हणत नाहीत ते भगवान भगवान शंकराचं भजन करू लागले असं सांगतात. सेजी करती आचमान स्वा करती होमावण कर्मे दाविती विचक्षण धरती ध्यान आहारार्थ.
लगेच त्या ठिकाणी असं बसायचं. असं माणूस आला की उचलला की खाला, पुन्हा 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 माणूस आला की उचलला की खाल्ला. अशा पद्धतीमध्ये जसा बगळा बसतो माशी गिळण्यासाठी तसं. एक नागवे जटाधारी भस्मधारी शिरिरी रिगोणिया वनांतरी गाई मारिती भक्षणार्थ. काही नागवे महाराज जटाधारी भस्म घातलेले आणि नागवेच होते पण माणसंच खाऊन टाकायचे ते. आता हे कोणावर टीका नाही, पण माणसांनी काही जणांची भावना तयार करून 1.5 लाख रुपये मागावे अडचणीत टाकून. असं नाही, तसं केलं तर मग तो परिवार खाल्ल्याचंच होईल ना. मला समोरच्याची परिस्थिती बघून दानही साधू संतांनी मागावं बरं का. अंगाला पूर्ण नागवा साधून जर 25,000 मागू लागला, दिलं नाही तर उठून जाऊ लागला, हेही बरं नाही. कुठंतरी विचार केला पाहिजे. अन्यथा साधू संतांच्या संत प्रवृत्ती समाजाची भगवत भावना दुखावेल अशा प्रकारची कृती करणं हे परमार्थिक दंडच आहे. आणि परमार्थापासून समाज पदभ्रष्ट होईल अशा स्वार्थी कृती करणं हे ब्रह्मराक्षसाचंच लक्षण आहे. मला कुणाला उद्देशून बोलायचं नाहीये, पण सांगण्याचा अर्थ लक्षात घ्या. परमार्थ उद्देशाशिवाय केलेली प्रत्येक कृती आणि ज्ञान किंवा आपल्या स्वामित्वाचा आव हे ब्रह्मराक्षसाचीच कृती आहे. सिद्धांत लक्षात असावा. तेची गोचर्म धरुणी करी आम्ही गोजी नाम बरधारी एसी मिरविती लंकाचारी वेशधारी राक्षस. वेगवेगळे राक्षस महाराज गाईचं चामडं गुंडाळून फिरू लागले. आम्ही अशा पद्धतीचे हे धारीन ते धारी. आता काही लोक म्हणतात आम्ही हे कपडे घालणारे, आम्ही ते कपडे घालणारे, आम्ही अशा प्रकारचे ऋषी, आम्ही तशा प्रकारचे. अरे कशासाठी? नामा परते तत्व नाही रे अन्यथा. तुम्ही काहीही कराल, कसलेही कपडे घालाल, आणि तुम्ही जर भजन करत नसाल तर वाया गेला जन्म. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया घालतात, ढोंग करतात ते ब्रह्मराक्षस. मांस भक्षा वयाचा स्वार्थ ऐसी संपादिती मात ऐसे राक्षस लंके अंत देखे हनुमंत विचरता. देखे हनुमंत विचरता. अशा प्रकारची लोक राक्षस त्या ठिकाणी लंकेमध्ये पाहायला मिळू लागले. त्यांना मांस खाण्याची हौस, पण अंगावर भगवा कपडा. बोलू नये, पण दारू पिणारे तर आम्ही बघितले. किनगावात चक मंदिरावर बसून फुल दारू पिऊन तर्राट मारत, भगवे कपडे. आपल्या तिथं लंका आहे. वाग हो, हे बघा, तुम्हाला दारू पिरू प्या वाटते, सरळ भगवे काढा, साधी वेश घाला, भीक मागा. दारुड्याला सुद्धा 50-60 रुपये कुठून भेटतील की सकाळी सकाळी? ते 8च्या आधी पेलेला असते, कमीवित तर काहीच नाही. अरे मग त्यालाही भीक मिळाली तर तुम्ही भगवे कपडे बदनाम कशाला करतायत? शुचिरभूतता असावी. संताचा वेश घेतला तर संत असण्याचा कमीत कमी प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी पालन प्रत्येकाला होणार नाही, पण प्रयत्न असला पाहिजे. धर्माला दूषण लागेल असं वागलं नाही पाहिजे, आणि तसं वागलं त्याला ब्रह्मराक्षस म्हणतात असं सांगतात. मांस भक्षिता स्वइच्छेसी वाटान देती कोणासी संन्यासाचे गीता तुम्हासी नरकवासी पैवाल. आणि माणूस मारलेला वाटून घेताना म्हणते ते पुण्याकाल, तुम्ही माझं घ्यायचं नाही. आणि का? आमचा वाटा जर घेतला तर संन्यासाचं घेतलं तर बरं होत नाही, संन्यासाचं घेतलं तर बरं होत नाही. असं एक चालू केलंय महाराज. गपचिप माणसं असे टर भेटेत, आणि अशा पद्धतीमध्ये पाखंड मांडण्याचा प्रकार लंकेत आहे. अग्निहोत्री राक्षस तेता
कुंड मंडप वेदिकायुक्त दोन्ही कर शुक मंडित साय प्रताप होम देते. अग्निहोत्री राक्षस आहे तसा कुंड लावायचा महाराज. सकाळ अग्नी, संध्याकाळ अग्नी, धूपन, मंत्रन, ध्वनीन अशा प्रकारचं हे करणारे होते असं सांगतात. मुष्टी मुष्टी कुश करी देखिल्या मनुष्या तिनीची मारी मांस भक्षावया होम करे पापाचारी राक्षस. पापाचारी राक्षस मुष्टी मुष्टी कुश करी. कुश वगैरे असतं ते हातामध्ये मुठमुठ धरायचं, माणूस आलं त्यानंच मारायचं, पुन्हा त्याचं मांस खायचं महाराज आणि पुन्हा यज्ञ करीत बसल्यासारखं करायचं. हे सगळं नाथ महाराज तुमच्या आमच्यासाठी सांगताय. राक्षसांची अशी जीवन जगण्याची पद्धत आहे. होता पोत्याचा पुरोडाशा त्याचाही सोय करते गरास. वाटण देते कोणासाठी कर्कश मांसार्थी. मांस खाण्याची हौस महाराज कोणालाच वाटून देत नाही. शेवटी यज्ञात काही उरलं त्याचाही बळी देतात आणि अशा पद्धतीमध्ये मांस खाण्याची इच्छा राक्षसांमध्ये आहे असं सांगतात. जे हाती गोल्यता ते कैचा राम कैची सीता ते तोनी निघता हनुमंता होय देखता आश्चर्य. जिथं जिथं अशा प्रकारच्या दांभिकपणा आहे, गौल्यता आहे, त्या ठिकाणी राम सीता असू शकत नाही असा सिद्धांत हनुमानजी मांडतायत. वेद पाठ कलंके अंता विजनी अरण्य के पडत मनुष्य देखील ते स्वय बक्षित फळहारा. वेद पाठक वनामध्ये राहायचे, वेदाचं पाठांतर करायचे. काय महाराज गोड आहे म्हणून माणूस गेला की त्याला मारायचं आणि त्याला खायचं, अशा प्रकारचं कृत्य करतात. अग्निहोत्र वेद ध्यान राक्षसांगरी संपूर्ण दया सत्य शुचित्व पण राक्षसा जाण असेना. अग्निहोत्र वेद अध्ययन सगळं राक्षसांच्या घरी असतं, पण दया नाही, शुचिर्भूतता नाही आणि सत्य नाही. आणि परमार्थात दया, सत्य आणि शुचिर्भूततेला महत्व आहे. भले तुमच्या घरी रोज वेदाध्ययन नाही झालं तरी चालेल, झालं पाहिजे, पण नाही झालं तरी चालेल, पण दया तीर्थ धर्म, धर्म तीर्थ सुखागम अशा पद्धतीचं सूत्र आहे. आणि सुखात मध्येच देव आहे आणि देव नकोय तो दांभिकपणा राक्षसांचा आहे. म्हणून दिसताना ती ब्राह्मण दिसतात, पण वास्तविक ती ब्रह्म राक्षस आहेत असं सांगतो. ऐसी शोधिता ब्रह्मपुरी ब्राह्मण गोविले दोरी कर्माभिमान त्यावरी श्री सीता सुंदरी ते नाही. अशा पद्धतीमध्ये ब्रह्मपुरी सगळी ब्राह्मणाची गल्ली शोधली, पण सीता असते तेथे नाही. राक्षसांची ब्राह्मण गल्ली जरी एवढी विचित्र आहे तर बाकीच्या गल्लींचं काय असेल ऐका. सर्व मृती असे भगवंत ऐसी दया नाही तेत कैचा राम कैची सीता तेत मुद्रा मंत्र ते दीक्षा. मुद्रा मंत्र ते दीक्षा सर्वाभूती दया नाही. आणि राक्षस पटवून देतात महाराज, आमचा धर्म लय भारी, आमचा धर्म लय भारी. सकाळी सकाळी जनावर कापिते, दिवसभर कोंबडे उलटे टांगते, मारितेत, याला मार, तिथं बॉम्बस्फोट टाकार. चांगलं काय? भूताबद्दल जिथं दया नाही त्याला धर्म म्हणताच येत नाही, तो अधर्म आहे असं नाथ महाराज सांगतात. पाहता क्षत्रियांच्या थाटा वाढीवेचा गर्व ताठा लागता हनुमंताच्याच पेटा स्वयं पटापटा पडतील. राक्षसांमधील क्षत्रिय हा गर्व आहे महाराज, मी पहलवान, मी पहलवान. 50 दिवस झाला आंघोळ नाही किमान, पण मी पहलवान. अशा प्रकारचा गर्वाचा ताठा आहे
पण हनुमंताचे चाप लागल्यानंतर दनादन खाली पडतील असा भाव नाथ महाराज सांगतायत. नाही वीरवृत्ती पुरी मरण भयाची न पिचे श्री वा. ऐसे भेड क्षत्रिया घरी सीता सुंदरी न भेटे. पूर्ण अशा प्रकारची राक्षसांमध्ये क्षत्रिय वृत्ती नाही, वीर वृत्ती नाही. ह्यो करेंगे त्यों करेंगे. एक पिलू म्हणलं महाराज योगीजीला म्हणलं इथंच पुरतो म्हणलं, जिथं जेव्हा पळून गेलं का नाही सापडच नाही. आणि योगीजींनी सांगितलं महाराज राम भक्ताचा दंडा माहितीच नाही म्हणले तुम्हाला. असा वाजतो ना, जेवढे जेवढे बोलणारे होते ते लंगडे करून टाकले महाराज पोलिसांनी टंगडे मोडून मोडून. का हो, राम भक्त बलवान आहे, फक्त आपली भक्ती दम नाही म्हणून मार खायलो. आम्ही जर जबरदस्त राम भक्त झालो तर या पृथ्वीच्या कणकणावर फक्त राम भक्तांचीच सत्ता आहे, यात शंका असता कामा नये. लंकेत जाऊन हनुमानजी क्षत्रिय असणाऱ्या राक्षसांकडे पाहून मारण्याचा बेत आखू लागला. मरण वय पोटांत ते तव क्षत्रियाती अशक्त तयासी नपुसक म्हणत सीताश निश्चित ते नाही. ज्याच्या मनामध्ये मरणाची भीती आहे ते अशक्त क्षत्रिय आहे. मग शक्त क्षत्रिय केव्हा येत? अहो, भगवंताचं भजन केल्याबरोबर मरणाची भीती संपून जाते. पण अशक्त असणारे क्षत्रिय जिथं आहे तिथं सीता नाही असं सांगतो. ऐशे शोधिता क्षत्रिया पुरी ते न लभे सीता सुंदरी. मग निघाला वेशांचे घरी सीता म्हणारी शोधावया. ब्राह्मण शोधले, क्षत्रिय शोधले, आता वैश्य व्यवसाय करणारे वेगवेगळे 18 पगड जाती यांच्याकडे हनुमानजी निघतायत. वेशाचे उदिमी चित्ता ते लोलूप वंचिती वित्त शीघ्र प्रवेशोनी पात सीता शुद्धार्थ न लभेचे. वैश्यांचे, वैश्य म्हणजे वैश्य हा एक वर्ण आहे, म्हणजे जे व्यवसाय करतात ते वैश्य बर का. आता हे आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीने हनुमानजी बघू लागले महाराज ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, तसं काही त्यांच्यात नसतं. पण हा हनुमानजींचा भाव आहे. त्यांचं चित्त सदा पैशामध्ये महाराज. धंदेवाले सारखं कुठून काय निघत आहे आणि किती आपल्याला मिळत आहे या भावनेनंच कार्य करू लागले असं सांगतात. वेशांचे कृपण मान कवडी कवडी साचविती धन त्यांचे घरी सीता निदान न लभे जान हनुमंता. वैश्य लोकांचं कृपण मन असतं महाराज. खर्च करायचं म्हणलं की त्याला चक्करच येते महाराज. आणि पैसा कशात बी किती बी काढते, पुढल्याला असं उभं चिरतेत महाराज. आणि गिराईक आलं की म्हणतात बकरा आलं. काय आलं? बकरा आलं म्हणतात कापायाला. अशा प्रकारची भावना ज्यांच्याकडे आहे तिथं मात्र भक्तिरूपी सीता असू शकत नाही. आता शोधू शूद्र जाती ती माझी 18 पगड जाती. ती घरे झुंडाळीत मारुती सीता सिद्धी सती शुद्धार्थो. आता म्हणले शूद्र जाती पाहू शूद्र, मग त्याच्यामध्ये 18 पगड जाती येतात. 18 पगड, आणि त्या 18 पगड जातीमध्ये सीता शोधण्याचा हनुमानजी प्रयत्न करताय. पाता साळ्याचा मार्गी अवघी घरीत घातली उडगी. हनुमान निज पुच्चाच्या संयोगी जाळी लागी सस्नेहा. साळ्यांच्या मार्गी, आता साळी कोळी माळी हटकर वगैरे हे मला काय सांगायचंय, हे आपल्यातले आहेत बरं का, मी आता सांगितलेले ह्या जाती. परंतु इथं आपल्याच दृष्टीनं बघू लागले ना, कारण राक्षसामध्ये व्यवसाय आहेत. आणि ते जे साळी वगैरे आहेत ते सारखे गुडघ्यात तोंड घालून त्या ठिकाणी साळ खुडणं तांदूळ काढणं, साळ खुडणं तांदूळ काढणं. नाथ महाराज म्हणले हनुमंताचे मागून रट्टे बसली की नाही त्यांना कळल असं सांगतात. चाटे सत्यवादी ऐका मूळ मंगूळ बोलती देखा. हनुमंत जाणे आगळी का लावी लसिका पुरदश दही.
चाटे असत्यवादी आहे का? कपड्याचे दुकानदार महाराज लंकेतले बर का, आपल्यातले म्हणत नाही, लबाड महाराज, निव्वळ लबाड. मग असत्यवादी असणारे चाटे लाईटी टाकतेत महाराज, 500चा कपडा 5,000ला विकतेत, वरून म्हणतात 20% डिस्काउंट दिला. अशा पद्धतीच्या गप्पा मारणं. हनुमानजी त्या ठिकाणी लंका दहनाच्या माध्यमातून या चाटे म्हणजे कपड्याच्या दुकानदारांना बरोबर शिक्षा देतील का? राजदूत फुकटच दुकान लुटून हनुमंताच्या शेपटाला गुंडाळतील असं सांगतायत. शोधिता चाटेवळी तेथे न लभे जनक बाळी, पावया सुवन्याची आळी निघाला तुरबळी हनुमंत. आतुरबळी असणारा हनुमान त्या ठिकाणी चाट्यांच्या ठिकाणी सीतानाही विचार केला आणि मग सोवण्याचे कर्म सोनारांच्या ठिकाणी हनुमानजी दुकानामध्ये बघायला निघाले. सोन्याचे कर्म खोटे कार लाविती नीट पाटे, बाहेर मुंदियांचे साठे शीस काटे भांडवल. शीस काटे भांडवल. सोनाराचं कर्मच खोट म्हणले, लबाड. चांगल्या चांगल्या गोष्टीला बटा लावितेत आणि कुठंतरी डागील करून 2 रुपये काढतेत म्हणजे काढतेत, आणि देताना ओरिजिनलच आहे म्हणते, तीच वस्तू पुन्हा गेले की 10 गुंज कमी घ्या म्हणते. अरे दिला तूच, घ्या, वरून पैसे घेतला आणि सगळं करून पुन्हा 10 गुंज कमी म्हणतो. कारण काय? सोनाराचे कर्म खोटे, ओरिजिनल गोष्टीला डाग लावतात. त्यामुळे अशी प्रवृत्ती जिथं आहे तिथं भक्ती असू शकत नाही. हा सगळा नाथ महाराजांचा भाव आहे बरं का. नाही तर एखादं सोनार उठून आम्हाला भांडा येईल, महाराज तुम्ही असं कसं म्हणला, हा सगळा भाव आहे, लक्षात घ्यावा. रूप लगला विजय की शिस लगला विजय आणि की पाता वै देईन तुकी इथे जानकी दिसेना. कोण्या सोन्याला रुपयाचा डाग लावतेत, कोण्या सोन्याला शिशाचा डाग लावतेत. बोरमाळीत एवढं खातेत, त्या माळीत तेवढं खातेत. खातातच ना. राम राज्यासाठी काही देतात का वाग हो? काही वर्षाच्या काठी करतात. तो विषय आपल्यातलं म्हणत नाही, आपल्या सोनारांचा विषय हा नाहीये, हा लंकेतल्या सोनारांचा विषय आहे. आपली सोनार जात तर महाराज माळकऱ्याचं प्रमाण चांगलं आहे. सांगण्याचा विषय सर्व जातींबद्दल आहे बरं का. सर्व, जर तुम्ही त्या ठिकाणी अधिक लोलुप होऊन तुमचा धंदा धर्म विसरून करत असाल तर त्याच कॅटेगरीत येतात हा विषय. सोनारांचा परिपाक अवघे करीती ठकठाक, देहाचा चोरा एक नाडीती लोक विश्वासे. सोनाराचा परिपाकन अवघे करीती ठकठाक. त्या सोनारापाशी गेले ठाक ठोक ठाक ठोक ठाक ठोक ऐकू येतं मला. आणि गोड बोलते. गोड बोलणं काय असतं सोनारांकडून शिकावं. आणि जेवढा गोड बोलल तेवढा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचा विषय सांगू लागले. कडी लंग मोती लंग लाविती झळकेची झगमग, परिते अवघे करीती डांकलग नंगे न हिन कस नगे नग हिन कस. कडी लग मोती लग. कड्या लावायच्यात म्हणते, ह्याच्यात मोती बांधायचेत म्हणते. गप्पा मात्र 1.5 तास मारतेत. झळकेची झगमग, झगमग करतोय म्हणते. आता हे दागिना एवढा सुंदर दिसतोय की बघायचंच काम नाही. माणसाला वाटतं राव एवढा सुंदर दागिना, खटकन पैसे बी काढून घेते तर वरून डाग हाणलेला असते. त्याच्याच दुकानाला 8 दिवसाला गेल्यानंतर म्हणते पुन्हा हे 15 गुंज कमी आहे, 15 गुंज याला डाग करावं लागते. मग आधी का नाही सांगितलं? आधी सांगत नसतात. पुन्हा मात्र नीट केल्याशिवाय राहत नाहीत, अशा पद्धतीत सांगू लागले. सोनार कामाचा विवेकू समोर विश्वासघातकू, लटकी तुके ते तुकतुकू घेती जोख जोखू दुहाते. सोनार कामाचा विषयच महाराज नाथ महाराजांनी एवढा का लांबविला?
कवा तरी सोनाराच्या दुकानाला गेल्यास लक्षात येते माणसाच्या. लटकत बोलतात, गोडच बोलतात, वजन बरोबरच दाखवितात. वजनात तरी मारणार, डागात तरी मारणार, 24 कॅरेटचं 20 कॅरेट तरी देणार. पण कशात तरी तुम्ही विचार करा, दिवसात एखादं गिराईक येते तरी सोनार 4 व्हीलर मध्ये फिरते. बरोबर आहे. किराणा दुकानदार बेजार असते देऊन देऊन देऊन, तर 500 रुपये शेवटी राहतेच नाही तर नाहीत राहत, अशी परिस्थिती आहे. हा विषय सगळा सांगण्याचा भाव आहे. कोणाबद्दलही दुजाभाव नाही, पण सांगण्याचा विषय की सोनाराचा व्यवसायच असा आहे. सांगोणी विश्वासाच्या गोष्टी, कार लाविती पाटी पोटी, घालुनी सलोभाच्या पुटी, पाडिती तुटी मुदुलेसी. विश्वासाच्या गोष्टी लावतात पण खार लाविती पाठी पोठी. याला इकडून हे लावायचंय, त्याला ते तिकडून लावायचंय, असं करू तसं करू, आमच्यासारखा विश्वासावर लोक एवढा इथं आमच्या इथं धंदा करते, असं तसं बोलत येतात. काहीही करावं, तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेलात की तुमचा दागिना त्याच क्वालिटीचा बाहेर येतच नाही. त्याला कुठं तरी बरोबर कातर लावणार म्हणजे लावणार, विषय दुसरा नाही. असं मी बोलत नाही, नाथ महाराज सांगतात. 15.5 घेऊन हाती, देता नागवले किती. वा. सोनार कामाची हे ख्याती, सीता सती तेथे नाही. त्या ठिकाणी सीता असू शकत नाही ज्या ठिकाणी मुदलात घाटा करण्याची भावना आहे. नाथ महाराजांनी सांगितलं 15.5 देवोनी हाती. लोक देत असताना 15.5 देतात. 15.5 याचा अर्थ 24 कॅरेट बर का. मौली सांगतात 15.5 रजत बनी, तैसी स्तुतीची हे बोलणी. 15.5 म्हणजे 24 कॅरेट. आणि घेताना 24 कॅरेट घेतात आणि देताना 24 कॅरेट सांगतात, पण 16 कॅरेट सुद्धा देतील याची खात्री नाही. 100% धोका मिळण्याचं एक ठिकाण आहे, ते म्हणजे सोनाराचा व्यवसाय. अशा पद्धतीत नाथ महाराज सांगू लागले. आणि एवढं गॅरंटेड जिथं धोका आहे त्या ठिकाणी सीता मिळू शकत नाही. हा भाव, हा सिद्धांत सांगतायत. कासार कामाचे कौतुक, एक एक ते नाळिक, अवघे काळेची देखत, तुळा तूक तुटले. कासार कामाचं म्हणले एक कसे आहेत तर जुने काकणं 2-3 मध्ये घालते, 1-2 फुटके मध्ये घालते, आणि तुमचं डझन भरण्याच्या आधीच काहीतरी 2 रुपयाची इकडे करणार म्हणजे करणार, हा विषय आहे असं सांगतात. कासार कामाचे परिपाटी, अवधी जनी केली बुटी, ते कैसी सीता गोरटी, निघी उठावटी हनुमंत. कासार काम करणारा मध्ये सीता नाही म्हणले, कारण काहीतरी खाडाखोड करणार, इकडे करणार, फोडाफोडी करणार, सांगितल्यापेक्षा 2 रुपये घेणार, अशा पद्धतीत. आणि हल्ली तर तुम्हाला सांगतो ना, प्रत्येक व्यावसायिक म्हणतोय लबाड झालेत. का लबाड झालेत? भगवंतावर चित्त नसलं की चित्तात लबाडीच राहते. वर्षाच्या काठी कुठं अन्नदान नाही, कुठं मोठी पंगत नाही, कुठं वारकऱ्याचा सन्मान नाही, भगवंतात चित्त नाही. आणि अशा अनेक गोष्टीमुळं आपल्या स्वधर्मातील सुद्धा व्यावसायिक संभ्रमित झाल्याचे पाहायला मिळतात. हा तर विषय लंकेतला बर का. हा विषय सगळा आपल्या इकडचा नाथांनी सांगितलेला नाही. नाथ महाराज सांगू लागले हे सगळं लंकेतील सोनारांबद्दल, लंकेतील सर्व व्यावसायिकांबद्दल आहे, त्या ठिकाणी सीता नाही असं सांगतात. व्यवहाराची आयची दशा, कळतात रांची बहु आशा, मुदला घालून फासा लाविती आशा तिलोवे. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, हनुमानजी माता सीतेची शुद्धी घेत आहेत. आणि शुद्धी घेत असताना लंकेमध्ये, आता याचा भाव जर विचार केला तर लंका म्हणजे अहंकार. अहंकारामध्ये जे व्यापारी आहेत
त्या व्यापाऱ्यांची स्थिती सांगताय. सोनाराची सांगितली, त्यानंतर कासाराची सांगितली, त्यानंतर ब्राह्मणांची सांगितली, सर्वांची स्थिती सांगत असताना आता सांगतायत सावकारांची. व्यवहाराची या ऐसी दशिन कळांतराची बहु आशा. कळांतर म्हणजे कालांतराची अपेक्षा असते त्यांना. काय करतात? मुदल देतात आणि त्या मुदलाच्या फाशात माणसांना धरतात आणि पुन्हा 5 रुपये शेकडा, 3 रुपये शेकडा. समोरचा जेवढा अडचणीत असेल तेवढा टक्का वाढतो महाराज. सावकारी मध्ये जी लोक आहेत, लोकाच्या ताटातलं खाऊनच आपली जिंदगी वाया घालतात, मुदलाला धक्का लागू देत नाहीत आणि जन्मून मरेपर्यंत कष्टाचा एकही घास खात नाहीत. अशाही प्रकारची काही लोक असतात असं सांगतात. लक्ष्मी देवनी पुढील हाती काळा कागद लिहून घेते. वा. तेनेची काळमुखे होती खंती करती जीवासी. नाथ महाराज सांगू लागले, जवळची लक्ष्मी दुसऱ्याला देतात आणि काळा कागद हातात घेतात. दुसऱ्याची संपत्ती लिहून घेणं याला काळा कागद म्हणावं. आणि काळा कागद घेऊन काळं तोंड करून घेतात. लोक काय चांगलं म्हणतात का काय? अहो फलाण्याचं लिहून घेतलं, हो त्याच्या लेकरा बाळाचा घास घेतला, अशा पद्धतीचा विषय असतो. आणि कुठंतरी त्या ठिकाणी ती पापाची भागीदार होतात आणि जीवनभर खंती करत जगतात महाराज. मुदलाला धक्काच लागू देत नाहीत. जे हे बघा, धन कमवणं वेगळं आणि धन लोभ वेगळा. कमवलेला पैसा परमार्थात खर्च करता आला पाहिजे, घरी खर्च करता आला पाहिजे, त्या पैशावर जगता आलं पाहिजे. बरेच जण पैसे वाढवण्यासाठी भूत होऊन जगतात. त्याच पैशाचं गतुडं वाढवायचं, त्याच पैशात अरे तू मारायला ना धुळखा, तू स्वतःही चांगलं जग, चांगलं सुखी राहा, अशा प्रकारचा विषय असला पाहिजे. परंतु धनलोभाच्या अपेक्षेत ते सुखी जगत नाहीत असं सांगतात. देईच्या कथा देईची व्यथा, त्या ओळी थोर कागदाच्या खता. त्याची व्यथा जीवाची माता, तिन्ही अवस्था अति दुःखी. नाथ महाराज सांगू लागले, ही सावकारी करणारी जी लोक असतात, देहीच्या खता देहीच व्यथा. देहानं खाल्लेल्या खस्ता आणि देहाला होत असलेली व्यथा, दुःख, त्याहुनी थोर कागदाच्या खता. कागदाचं खत करून घेणं महाराज, यात एखाद्याचा बैनामा घेणं काय, घर नावावर करून घेणं काय, गाडीवर लोन देणं काय, अशा प्रकारच्या कागदांच्या खता करतात. आणि त्याची व्यथा 24 तास त्याचं राहिलं, ह्याचं राहिलं, ह्याच्याकडून आलं नाही, त्याच्याकडून आलं नाही, झोपत नाही महाराज. उद्या वसुली कुणाकडून करायची, कुणाची गाडी अडवायची, कोणाचं घर अडवायचं, अशा प्रकारचे विषय जीवनभर ही लोक चगळत असतात. खत पाडिले खता खती, जो भेटे त्या साक्षी करती. स्वप्नी व्यवहारा सांगती उसनती निजलिया. लिहून घेणं एवढाच धंदा महाराज. आणि प्रत्येकाला म्हणायचं तुम्ही साक्षीदार व्हा बरं, इथं सही करा बरं, इथं अंगठा करा बरं, त्याला मी पैसे दिलेत बरं, तुम्ही लक्षात ठेवा बरं. अरे कोण मोकळा आहे? परंतु 24 तास महाराज याचं व्याज यावर्षी आलं नाही, त्याचं व्याज यावर्षी आलं नाही, या वर्षीचं व्याज 5 लाख आहे, 10 लाख आहे, मुद्दल एवढंच आहे, अशा प्रकारे जीवन व्यर्थ घालतात असं सांगताय. दे कोणी स्वतःची संपत्ती, व्यवहारी सवे उल्हासती. मागो गेली आन लगे आती, मग कुंतती अति दुःखी. महाराज ते घरी बसतय, पाडवा जवळ आलाय म्हणतय आणि या वर्षीची वसुली 10 लाख आहे म्हणते. मी उगो सांगायलो 10 लाख काहीच नाही हो, लोकांकडे लय पैसा आहे, हाट पैसा लोकांकडे. आणि त्या ठिकाणी त्यानं विचार करतो या वर्षी एवढे गोळा करायचे, समोरचा मुद्दलच देत नाही, व्याज देत नाही, मुद्दल देत नाही. पुन्हा म्हणते अरे बुडले की आता कसं, पुन्हा त्याला झोप लागत नाही, पुन्हा झटके येतात, पुन्हा गोळ्या खातो, अशा प्रकारे बेजार होत असतो असं सांगतायत. व्यवहार्यांची ऐसी गती,
धरण्याकरिता न लभे मुक्ती, धन लोभ्या कैची मुक्ती, सीता सती तेथे नाही. व्यवहारियांची ऐसी गती मरत, धरण्याकरिता न लभे मुक्ती. त्याला पंढरपूरची वारीच माहिती नसते. ते रोज एकाच्या घरी जाते, फुकटचा चहा पिते. विषय कसा होतो माहितीये का? रोज दुसऱ्याच्या घराची वारी. कशाची मुक्ती मिळेल? धन लोभ्या कैची मुक्ती. माय बापांनो, धन कमवावं, धनाचा लोभ नसावा. लोभ आणि मालक यात फरक आहे. आणि जो धनाचा मालक आहे तो सुखी राहतो, आणि जो धन लोभी आहे तो मात्र दुःखी राहतो, असं संत एकनाथ महाराज सांगतायत. पाहता तेलियाचे घर आणि ते करती करकर, अवघे म्हणती पार पार, भेटा रामचंद्र उठलिया. नाथ महाराज सांगू लागले, आता तेल्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा गाणा चालू असतो. महाराज कर कर कुर कुर कर कर. ते पाणी ते काय ते तेल गाळण्यासाठी असा बैल फिरत असतो. अशा प्रकारची स्थिती असते. आणि त्या करकरीमध्ये कुठं देव भेटणारे? अवघे म्हणती पहारो पहार. ते काय म्हणतात? थोडा वेळ थांबा, थोडा वेळ थांबा, अशा प्रकारचा विषय होतो. आणि त्यांना राम कसा भेटेल असा विषय नाथ महाराज सांगतात. जय उडी आणली जनक बाळा, ते उडी गेली लंकेची कळा. हनुमंते रिकारले सकळा, होईल तळमळा पुरदाये. नाथ महाराज सांगतात, जशी सीता चोरून आणली आणि सीतेला दुःख दिलं. लक्षात घ्या, रामचंद्र प्रभूंची भक्ती आहे सीता. आणि भक्तीला जे दुःख देतात त्यांची व्यथा, त्यांची तळमळ, त्यांचं दुःख होणार. तुम्ही व्यवहार करा, वर्षभरात भक्तीसाठी पट्टी द्या. कधी भक्त घरी आले तर त्यांचे चरणवंदन करा. साधू संतांचं वंदन करायला शिका. आजकाल कुणी महाराज तंबाखूला असा चुना लावते, ते महाराज होय, त्याचं काय खरे, इथून सुरारे, असं नाही. भगवंताची भक्ती येते. आणि त्या भक्तीची जर उपेक्षा कराल, हेळना कराल, तर हनुमानजी म्हणले तुमचं गाव मी जाणार, आणि त्यात मात्र तुम्ही तडपू तडपू मरणार. अशा प्रकारे बजरंग बली संकल्प करतायत. तेलियाची निज जाती, नित्य नवे फेर खाती, तेथे कैची सीता सती निघे मारुती पुढारा. निघे मारुती पुढारा, तेलियाची कैसी जाती. तेल्याची जात कशी आहे महाराज? नित्य रोजचे रोज त्या ठिकाणी घाणा वळायचा. हनुमानजी म्हणले घाण्याच्या बाहेर येत नाही ज्याच्या घाणा संपत नाही. घरात घाणा नसला पाहिजे, व्यवहारात घाणा नसला पाहिजे, आणि घाण्याचा व्यवहार नसला पाहिजे. व्यवहार सुखाची व्यवहारी, सुख लाभ झाला. धंदाच सुखाचा असेल तर फायदा कशाचा होईल? सुखाचाच होणार. आणि रामकृष्ण हरी हा सुखाचा धंदा आहे. थोडा वेळ करत जावा बरं का. 24 तास करण्याचा शब्द दिलाय, थोडा वेळ तरी करत जावा, नाहीतर तुमचा अवघड होईल. मुळीचा तंतू तुटता सांगा, साडी विसरले मागे माग. पाननी पर्वणीचा उद्देगाती लगबग खळी लागे. मुळीचा तंतू सुटता जानन, साडी विसरले विसरले मागोमाग. ते साड्याचा व्यवहार असतो म्हणे, कपडे विणायचा, तंतू विणायचा. त्याच्यामध्ये मूळचा धागा कोणता हे विसरले. मूळचा धागा सर्वांचा, विठ्ठल माझे कुडीचे दैवत. तुम्ही वर कितीही धागे विना हो, मूळचा धागा ज्याला महत्वाचा आहे, ज्याला माहिती आहे का, तो ज्ञानी असतो. आणि ज्ञानानं जगावं माणसानं. आपलं मूळ काय लक्षात असावं, त्या मूळ रामाचं भजन करावं. पण जे रामाला विसरलेत त्यांची मात्र लंका मी जाणार. हनुमानजी बोलताय, खाचे रिगाले जीवे जीता, घडियात घडीना साथे तिथ.
स्वरूपनुतरेची सवसूत मगतंतनी तत्तानोनी. मग ते सूत काढत असताना व्यवस्थित बसत नाही म्हणतायत, कारण कोणत्याही गोष्टीचं सूत लागलं पाहिजे. मूळ तंतू जर लक्षात नसेल तर कुठंच माणसाचं सूत लागत नाही, कोणासोबतच सूत जमत नाही. सरळ सरळ ओवीचा भावार्थ आहे बरं का, शब्दार्थ काय त्यात आपण कमी असो. उद्देश रामायणात भावार्थाला, ज्याचं सूत रामाशी जुळत नाही त्याचं सूत कोणाशी जुळत नाही. बायकोशी जुळत नाही, भावाशी जुळत नाही, घराशी जुळत नाही, शेजाऱ्याशी जुळत नाही, लोकांशी जुळत नाही. आणि ज्याचं सूत रामाशी जुळलेलं आहे का त्याचं सूत सर्वांशी जुळतं. हा सिद्धांत आहे. त्यामुळं मूळ तंतू जो विसरलेला आहे त्याच्या घड्या उलट्या तिलट्या पडतात आणि व्यवस्थित व्यवसाय चालत नाही. अशा ठिकाणी सुद्धा मी आग लावील असं हनुमानजी सांगतायत. अरणीसी दोटे आणि ता स्वरूप नुतरेची सर्वथा. साऊट बारूट गेले व्रता तेथे सीता न लभेचे. अहर्निशी धोटे हाणिता. ते सुताचा व्यवहार करणारे काहीतरी हाणत असतील, त्याला धोटे म्हणत असतील बहुतेक. ते किती जरी हाणले तर व्यवस्थित जे पाहिजे तशा प्रकारचा आकार येत नाही. आणि जरा फिसकलयच, टेप घेऊन मपायचं, जरा फिसकलयच, थोडं असं करू थोडं तसं करू, यामध्ये थोडं तरी आपलं रामकृष्ण हरी म्हणून हे विसरून जातं. आणि जिथं हे विसरलं जातं तिथं सीता नसते, भक्ती नसते असा भाव व्यक्त करतायत. तांबोळी सन्मान पान भरे देठ झडी जळले कसरे. म्हणती फिरारे फिरारे अभ्यंतरे मुरकुटले. अभ्यंतरे मुरकुटले. तांबोळी जे असतात की नाही, तांबोळी म्हणजे ते आपलं नागिलीचं पान देणारे वगैरे. देठावळी झाकले कसरे. असे देठ चांगले चांगले करतात, पण नाथ महाराज म्हणतात त्याचं पान मधातून नासलेलं असते. खालून बी शेंडे चांगले दाखविते आणि विकून पैसे खाताय. अशा प्रकारे पैसे खाण्याकडे ज्याचं लक्ष आहे अशा प्रकारचा व्यवहार त्यांचा आहे, तांबोळ्यांचा, असं सांगताय. रुसण्या फुगण्यांचे कारण पानापासी अति सन्मान. तेने अंतरी सडली जाण पडले खाण निज लोभा. खऱ्या लोभासी खान पडली. खान पानामध्ये जर रुसाफुगी झाली तर सन्मान कशामध्ये आहे? पानामध्ये. पण ती पानं जर मधातून सडलेली असतील म्हणजे सांगण्याचा विषय कसा आहे, अंतकरणातून प्रेम नसताना माणसं खानपान चांगलं करतात, वरून पान देतात, पण त्या व्यवहारामध्ये मात्र पोट नासलेलं असतं, मन नासलेलं असतं. आणि अशा ठिकाणी सीता नसते असा भाव व्यक्त करतायत. पान सन्माने हाती दाटुकी जळली अभिमानाची आटुकी. तोडले तांबड्या ते लळकी तेथे अजानकी असे ना. सन्मान देण्यामध्ये पान दाटू गये महाराज, पण मध्ये काहीतरी आटुके असतात, एखादं बारकं पान असतं. अशा प्रकारच्या पानाच्या व्यवहारामध्ये खायचं, त्याला चुना लावायचा. खरं सांगा, माणसं काय म्हणतात, आम्हाला काय लावू नका, चुना लावू नका. आणि तो चुना लावू लावू खातात, त्याला कात लावू लावू खातात. अशा प्रकारच्या ठिकाणी आणि तोंड लाल करून फिरतात. अशा ठिकाणी मात्र सीता नाही, एकंदरीत भाव करतात. शिंपियाची हाती कुसरी घेऊनी लोभाची कातरी. अखंड खंडी नाना परी गुप्ततेची चोरी त्या माझे. आता टेलर जवळ कसलाही कपडा द्या महाराज, ती दिडी तरी चोरल्याशिवाय राहत नाही. चांगल्या लोकांना मी बोलत नाही, लंकेतले टेलर आहेत. लंका म्हणजे अहंकार. ज्या ठिकाणी अहंकार आणि धनलोभ आहे त्या ठिकाणी व्यवहार कोणताही असो, चोरी 100% असते. बापाच्या कपड्यात सुद्धा ते दीड हात आणल्याशिवाय राहत नाही. सोनाराचं तसंच आहे महाराज, सख्या लेकीच्यात सुद्धा डाग केल्याशिवाय राहत नाही. डागाशिवाय वस्तू बनत नाही तो विषय वेगळा, पण केलेल्या डागापेक्षा जास्त पावतीवर लिहून, कमी पावतीवर लिहून कुठेतरी चोरी केल्याशिवाय राहत नाही. कारण
ज्या ठिकाणी अहंकार आणि धनलोभ आहे अशाच दुकानदाराबद्दल बोलतोय. समर्पित दुकानदार, ग्राहकाला देव समजणाऱ्या दुकानदाराबद्दलचा विषय हा नाही आहे. नाथ महाराज सांगतात चोरी करतात. पहिले अखंड खंडिले शिविला म्हणती त्या दंडिले. शिंपिया ऐसे कर्म केले बाधक झाले त्याचे त्यासी. होय, पहिल्यांदा अखंड कपडा असलेला फाडते. माप घ्यायचं बापाचं, शर्ट शिवायचं लेकाचं. अशा प्रकारे आखूड करतात. कुठंतरी चड्डीच कमी कर, कुठंतरी पॅन्टच कमी कर, अशा प्रकारचे प्रकार करत असतात असा भाव व्यक्त करतायत. अखंड खंडोळी करती चोरी तेने शृंगारी कुमारी नारी. बिरडे लावे गळ्यावरे घरोघरी टाचूने. आणि अखंड कपडा फाडून त्याच्यामध्ये चोरी केल्यामुळं कुठंतरी कमी पडतं, त्या ठिकाणी दुसरं ठिगळ लावावं लागतं. बिरडे लावून, दोरे लावून, त्याला ते दोरे लावून झापलं जातं. अशा प्रकारचा विषय टेलर म्हणतात बरं का. शिंप्याच्या चोरीमुळे होतो असं सांगतायत. ऐसे कर्म केलिया पाटी शिंपी सलो बोटे चाटे. पोट बरे शिवण्यासाठी सीता गोरटी तेथे कैची. सीता गोरटी तेथे कैची. असं करीत करीत सारखंच ते बोट चाटीत. महाराज किती रुपये कापले, काय केलं, हे प्रत्येक व्यवहाराची गती आहे. आणि ज्या ठिकाणी चिंता पोटाची संपली नाही तिथं चिंतन भगवंताचं होत नाही आणि त्याच्या जवळ भक्ती सीता असू शकत नाही असं सांगतात. रंगशाळा ओलेली काळे करती शुद्ध सात्विक. काळे हात काळे मुख हाती रंगीत रंगारे. त्यानंतर रंगाचा व्यवसाय असतो महाराज काही जणांचा, रंग देण्याचा. ते जे काही रंगारे असतात चांगलं पांढरी वस्तूला काळं करून टाकतात. हात काळे, तोंड काळं, अशा प्रकारचे प्रकार करत असतात असं सांगतायत. नामरूपाच्या पाठावरी काळे मेरे पालो घरी. ऐसिया रंगाच्या घरी सीता सुंदरी लाभेना. सीता सुंदरी लाभेना. चांगल्या ठिकाणी कुठं काळा रंगवड, कुठं पांढरा रंगवड. आणि अशा काळ्या बेऱ्याच्या ठिकाणी आता बघा, ज्याच्या मनात काळं बेर आहे, ज्याच्या घरात काळं बेर आहे, ज्याच्या व्यवहारात काळं बेर आहे, तिथं भक्ती असू शकत नाही, सीता असू शकत नाही. अंतःकरण शुद्ध पाहिजे असा भाव व्यक्त आहे. वेद पाठका नवल परी अनादाय स्वादाय घरी. उदातानुदात स्वरे वर्णोच्चारे अभिमान. त्यानंतर वेद पाठक लोकांचं सांगितलं अध्याय, स्वाध्याय, अनुनाशिक, सानुनाशिक, कोणता श्लोक कसा वाचायचा, हा श्लोक कसा वाचायचा, तो श्लोक त्याला तसा वाचता येत नाही, मला जसा वाचता येतो. अशा अनेक प्रकारच्या अभिमानांनी वेद पाठक छळलेले असतात असं सांगतायत. सानुनासिक अनुनासिक उच्चार निर्णता निर्नासिक. त्यासी आसती वेद पाठक एकासिक उपसाहित्य. एकासी एक उपहासती. सानुनाशिक, अनुनाशिक. उंच वर्णात हे वाचले महाराज गप बसा. उंच वर्णात हे केलं पाहिजे, बारक्या आवाजात ते केलं पाहिजे, है की नाही. हा श्लोक त्यांनी अबद्धच वाचला, त्यांना श्लोक वाचताच येत नाही, माझ्यासारखं कोणाला जमतच नाही. हे अभिमान कुठे आहे? वेद पाठकांच्या ठिकाणी आहेत. आणि जिथंही अभिमान आहे भक्तीमध्ये लक्षात ठेवा, काही येत असलं तरी अभिमान नसावा आणि काही येत नसलं तरी अभिमान नसावा. कारण अभिमान शत्रू आहे. हे ज्याला समजतं तो सावध आहे आणि हे ज्याला समजत नाही तो किती ज्ञानी असला तरी त्याची वाट भक्तीत लागलेली आहे असं सांगतात. ऐसे करिता वेद पठाण कोरडी शब्दांची खणखण. न वचती
मनाभिमान सीताची रत्न ते कैसे. अशा प्रकारे शब्दांची खटपट करतात, पण न वंचती शब्दाभिमान. अभिमानापासून दूर जात नाही. आणि जै जगा धाकुटा होई जे तै जवळी कमाशी. माणसानं मोठं असावं, त्याला बारकं होता यावं. तुम्ही जर मोठे आहात म्हणून मोठेच वाटत असाल, अभिमान तुमचा गेलाच नसेल आणि मी एक ज्ञाता हा भाव संपुष्टात आला नसेल, तिथं भक्तिरूपी सीता असू शकत नाही आणि त्याला देव भेटू शकत नाही. मग त्याचं एकच काम आहे म्हणले हनुमानजी, उद्या दुपारी 12 वाजता यांना जाळून टाकतो असं रिपोर्टिंग करतायत. पाहता विद्यांसाचे व्याख्यान शास्त्र उत्पत्ती याती सज्ञान. ज्ञातपणे गर्वाभिमान चढला तुझान सोडिना. ज्ञातेपणाचा अभिमान असतो. एखाद्याचं व्याख्यान ऐकलं ते वेगळंच बोललो आज, त्याला प्रमाणात जमलंच नाही हो आज, अशा पद्धतीचा विषय करतात. एखादी गोष्ट प्रमाणात जमली अशा प्रकारचा विषय करतात. अरे प्रमाण श्री हरी आहे आणि त्या हरीच्या अनुसंधानानं जर वक्तृत्व नसेल आणि त्यावर चर्चा नसेल, कीर्तनानंतरची चर्चा करणाऱ्या लोकांनी सुद्धा भगवत उद्देशानं चर्चा केली पाहिजे. कीर्तनकारानं सुद्धा व्याख्यान करत असताना भगवत उद्देशानं वक्तृत्व केलं पाहिजे. भले त्यात व्याकरण कमी अधिक होईल, विशेष असणं चांगली गोष्ट आहे, पण उद्देशामध्ये कृष्ण आणि राम असतील तर योग्य आहे. पण ही लंकेची वेदपाठक होती, अयोग्य होते असं नाथ महाराज सांगतात. जवळ शास्त्रांची उत्पत्ती तव तव अभिमानाची वस्ती. वा. येण्याची गर्वाची होय स्फूर्ती सीता सती ते नाही. जवळजवळ शास्त्रांची व्युत्पत्ती, बर का, शास्त्र व्युत्पत्ती, मी शास्त्र ज्ञाता आहे अशा प्रकारचा अभिमान ज्या ज्या ठिकाणी आहे आणि मला येतंय असं वाटतंय, तो गप्प बसत नाही. अर्धीच ओवी पाठ असते शक्तीत, पण बरेच जण खालून बोलल्याशिवाय राहत नाही. आणि ती माझी ओवी सांगणाराच्या आधी निघाली पाहिजे वाचणाराच्या, हा भाव असतो. भाव चुकीचा नाही, लक्षात घ्या. पण मी ज्ञाता दर्शवण्याचा भाव तुम्हाला समोरच्याचं नीट ऐकू देत नाही. आणि ज्ञानी व्यक्तीचं लक्षण महाराज, तू सर्वांचं शांत ऐकून घेतो आणि जो उड्या मारल्यासारखं करतो तो निव्वळ कच्चा असतो आणि कच्चा मात्र शांत बसत नाही आणि अभिमान त्याची उरू देत नाही असं सांगताय. पाहता ज्योतिषांची स्थिती ते गोविले ग्रह प्रगती. वा. अवघ्या ग्रह गती लाभिती सीता सती ते नाही. नाथ महाराजांनी सांगितलं ज्योतिषांचा विषय, ते कुणालाही बोलू येते इकडे. मग बघू दे बर, अरे तुझ्या माग 8वा शनी आहे, तुझ्या माग मंगळ आहे, म्हणजे दुसऱ्याच्या ग्रहाला ग्रहगती लावायची आणि त्याच्यातून आपल्या घराची प्रगती करायची. हा एकंदरीत भाव ज्योतिषांचा आहे. कळत काहीच नाही आणि गप्प बसतच नाही अशा प्रकारची ज्योतिषी. हाटचो हाटपण विपाण शोध पाहे आपण. पदोपदी सावधान सीताची रत्न स्वयं पाहे. सीता चिद्रत्न स्वयं पाहे. हनुमानजी बाजारात सावधान आहे, प्रत्येक ठिकाणी सावधान आहेत. तुम्ही आम्ही बाजारात असे पालते झोपलाव. बाजारात भक्तीत सावध पाहिजे. बाजारात सीता शोधावे. सीता ही भक्ती आहे. सीता कोण आहे? भक्ती आहे. आपण सकाळी सकाळी हनुमंताला रामराम करून किनगावच्या बाजारला जातो की नाही? बाजारात सीता शोधावी. हनुमंतानं जशी शोधली तशी. हनुमान म्हणू लागले, कुठं जय श्रीराम लिहिलंय गडे, कोण राम राम म्हणतंय गडे. रिकामी कामात व्यस्त असणाऱ्याच्या ठिकाणी जातात, तिथं सीता कशी सापडेल? आणि तिथं जर सीता नसेल आणि जिथं सीता नाही ती लंका जळणार आहे. जिथं सीता नाही ती लंका जळणार आहे, लक्षात ठेवा. आणि जिथं सीता आहे ती लंका जळाली का वाशू कोण?
तुम्हाला अशोकात राहायचंय का शोकात राहायचंय विचार करा आणि बाजारात हनुमंतासारखी सीता शोधा असं सांगताय. देखता कणाची आरासी निज बिजत्वे पाये सीतेसी फुले गुंफिता फुलारी आसी पाये सुवासी सीते ते. काय नाथ महाराज सांगू लागले माय बापन. बी विकणाऱ्यामध्ये राम नामाचं बीज बघू लागले हनुमानजी. कशाचं बीज? सीता म्हणजे राम नामाचं बीज आहे, कारण सीता ही भक्ती आहे. बी विकणाऱ्याच्या तोंडामध्ये आमचं बी आहे का? खरं सांगायचं म्हणजे जमीन आहे, प्रत्येक व्यक्ती ही जमीन आहे आणि त्या जमिनीत आमची पेरणी झाली आहे का? वारकऱ्याची पेरणी कोणती आहे? हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. राम राम न करणारे आम्हाला वाटतं राव या जमिनीमध्ये दसकटच कसे दिसायले, या जमिनीमध्ये गाजर गवतच कसं दिसायले. हा, माणसाने राम राम म्हणलं की मग छाती भरते, मग वाटतं नाही इथं सीता आहे. असो. त्यानंतर सांगतात सुमनामध्ये. सुमन म्हणजे फुलं. फुलाच्या व्यवहारात जर सुगंध नसेल तर त्या फुलांना किंमत आहे का हो? नाही आहे. तसं ज्यांचं ज्यांचं मन सुमन आहे अशामध्ये रामभक्तीचा सुगंध आहे की नाही हे हनुमानजी असं तपासू बघू लागले. तसं माणसाच्या मनामध्ये कधी बघत जावा रामभक्ती आहे की नाही, आणि भक्ती असेल तर सुखाचे व्यवहारे असा विषय आहे असं सांगतात. वाणी पसारी पाहता सीता पाहे अंतले पोता अंतर साठवण्या तोता होय पाहता सीते ते. होय पाहता सीते ते. वाण्याची व्यापारी बघितले महाराज. वाणी म्हणजे किराणा दुकान. हनुमानजी त्या पोत्यात जाऊन बघू लागले सीता आहे का? पोत्यात बघतील का? हा भाव आहे. कारण तुम्ही प्रत्येकाच्या पोत्यामध्ये काय बघा? राम बघा. माऊली म्हणतात आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोथडी. माझ्या बुद्धिरूपी पोथडीमध्ये राम नामाचं बी भरा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात सद्गुरूंना. ज्ञान भरणं म्हणजे राम भरणं बरं का. रामाला ज्ञान म्हणत जावं. आणि ते पोत, त्या प्रत्येक पोत्यात राम आहे का? म्हणजे वाण्यानं हात लावताना राम म्हणलाय का? वाणी देताना राम म्हणतोय का? ते घरी आणलं तर आपलं बरं होतंय. नाही तर मंदिर पाडतो म्हणणारा पासून जर माल घरात आला तर मग आपली सुद्धा भाऊ भावाचे दात पाडतात, पोरग बापाचे दात पाडतय. असे बरेच प्रकार घडत असतात असं सांगतात. जे जे मार्गी जन भेटती त्या माझी पाहे सीता सती अश्वगजा तो ती सीता सती पाहतसे. रस्त्यामध्ये जो माणूस भेटेल त्याच्यामध्ये सीता सती बघू लागली. सीता सती म्हणजे सीता भक्ती आहे. रस्त्यानं जात असताना रामराम माणसं रामराम म्हणतायत का? जाताना हत्तीला हाणत असताना हत्तीचं नाव काय? खूप नावाला महत्व खूप आहे. आजकाल बरेच लोक म्हणतात नाव बदलून काय झालं की नाही. छत्रपती संभाजीनगर नाव केलं, काय झालं तुला काय माहिती? पिस्तुल्या नावानच सगळं होतं. कलयुग केवळ नाम आधारा. नाम महत्वाचं आहे आणि त्या प्रत्येकामध्ये राम नाम रूपी सीता आहे का असा शोध हनुमानजी घेऊ लागले. उत्तरामध्ये कोणी पक्वान सबाय सीता पाहे सावधान. वा. हनुमंता नाटवे अन्न लागले ध्यान सीतेचे. उत्तम पक्वान्नामध्ये सीता बघू लागला. आता मला सांगा जिलबी भाज्यामध्ये काय सीता आहे का? सीते लागोणी वानरे सर्वांतरे शोधिले. सीते लागी वानरे आणि सर्वांतरे शोधिली. घर बघितली, घरातल्या खिडक्या बघितल्या, कपाट बघितले, पलंग बघितले. प्रत्येक ठिकाणी कुठंतरी देवाचा फोटो आहे का बघू लागली. राम दिसालाय का? रामायण दिसालय का? राम राम म्हणालेत का? हे सगळं हे बघा. लंका बिंडोकपणानं हनुमंतानं जाळली नाही. लंकेचा कण ना कण बघितला आणि आखी लंका रामाची शत्रू आहे, रामाला विसरली आहे, रामाशी तिचा संबंध नाही हे कळाल्याबरोबर जाळली.
कारण आपल्या धर्माचा एकच सिद्धांत आहे, जो नाही रामाचा तो काय कामाचे. आणि बिनकामाचं जाळणं हे प्रत्येक ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. त्यामुळं जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हनुमानजी प्रत्येक शब्द पाहू लागले. अंतरी देखोणी विषम स्थिती सीता न लभे म्हणे मारुती. लंका शोधितासे अशिया रीती सीता सती भेटावया. सीता सती भेटावया लंका शोधी ऐशिया रीती. प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन सीता शोधू लागले. मनामध्ये जर दुजा भाव असेल तर तिथंच देव आहे का? म्हणजे इथं सीता नाही. आणि जिथं जिथं भक्तिरूपी सीता नाही तिथं तिथं टेंबा ठेवायचं नियोजन करतात. दृष्टी पळे तिकडे तिकडे सीता पाहे तिकडे तिकडे सवेग ते दुनिया उडे सीता पुढे पुढे पाहतसे. जिकडं पाहिल तिकडं बघू लागला आणि सीताच बघू लागला. सीताच. आणि जिथं जिथं सीता नाही तिथून उडी मारू लागला. अशा प्रकारे सांगतात. पाहता जंबुमाळी मळे तव ते लवलवती फळे. हनुमंत उपडी समूळ मुळे जनक बाळी शोधावया. वेगवेगळ्या प्रकारची मळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी तळे आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊ लागले, उडी मारू लागले, सीता बघू लागले. आता आपल्याकडे कसं आहे आपला धर्म, शेतात सुद्धा आपण विहिरीवर मारुती बसवतो, झेंडा बसवतो, कुठं बापाची समाधी असते भगवा झेंडा लावतो. हे सगळं बघू लागले. कुठंतरी काही जय श्रीरामचा वाण आहे का? आणि नसेल तर लिस्टला नाव घेऊ लागले. कुठं कुठं उद्या टेंबा ठेवायचा आहे असं सगळं नियोजन करतायत. सानी कोणी नदो नदी सीता पाहे बिंदू बिंदी. वा. शोधिता लंकेची पैमानी कोणी शुद्धी सांगेना. कोणी शुद्धी सांगेना. सगळीकडेच बघू लागले. बिदो बिदी नदो नदी वडावडी सगळीकडे पाहिलं पण कुठं सीतेची शुद्धी. शुद्धी नाम काय? एखाद्या गल्लीत जर गेलात तुम्हाला कुठं जय श्रीराम जर दिसत नसेल, कोणताच माणूस राम राम करत नसेल तर ती काय झाली? आता लंका झाली. आपली गावं का हनुमान सुरक्षित करतो गावागावात बसून? कारण ही अलंका आहे. प्रत्येक जण माणूस राम राम करतोय. प्रत्येक जण गाडीवर जय श्रीराम लिहितो. दुकानाचं नाव जय श्रीराम आहे. बैलाला सुद्धा आपण राम म्हणून हाक मारतो. लेकराचं नाव राम ठेवतो. ही सगळी अलंका आहे म्हणून जाळत नाही आणि लंका मात्र ठेवत नाही असं सांगताय. शोकणाई जे स्थानी सीता वसे अशोकवणी. ते तो वार्ता नवदे कोणी शुद्धी कैसेनी होईल. हनुमानजी विचार करू लागले. आपल्याला सीतेचा शोध घ्यायचा आहे. पण नाथ महाराज सांगतात सीता अशोकवनात आहे आणि हनुमानजी शोकवनात शोध घेऊ लागले. संसारिक लोक, व्यावहारिक लोक जे अहंकारी आहेत आणि धनलोभी आहेत ते म्हणजे शोकात आहेत. कशात आहेत? शोकात आहेत. आणि या शोकामध्ये अशोकाची चर्चाच नसते. दिवसभर व्यवहार करताना किती जणांना वाटतं राव देवाच्या मंदिरावर जाऊन आनंद घ्यावा 2 तास रामायणाचा. का? ते शोकवनात अशोकाची आठवण येत नाही म्हणून भक्ती सीतेचा शोध लागत नाही. घरे शोधिली विचित्रा ते न लभेची सीता सुंदर. उदत घरे थोर थोर ती वानरे शोधिली. प्रत्येक घराचा हनुमानजी शोध घेऊ लागले. कुठतरी सीता असेल. सीता नाम भक्ती. मी पुन्हा 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 रटून हे विषय का सांगायलोय असे कोणी सांगत नाही, गरजेचे आहेत. आता जर प्रत्येक घरी गेलं तर कोण रडतंय व मला देव मिळाला नाही म्हणून? किती घरामध्ये एखाद्याने डोसकं फोडून घेतलं का मी जन्मून आजपर्यंत मला देव मिळाला नाही, आता माझं जगून काही फायदा नाही. आपल्याही घरात सीता उरली नाही. लक्षात घ्या. आपण सुद्धा शोकात आहेत. आपण सुद्धा लंकेत चालत जायला लागलो. मारुती तर गावातच बसलाय आणि एक खात्रीनुसार सांगतो, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो,
जर तुमच्या कुठंच राम आणि रामायण उरलं नाही तर ते प्रत्येक गाव जळेल, ते प्रत्येक घर जळेल, तो प्रत्येक व्यक्ती आगीत होरपळल्याशिवाय राहणार नाही जिथं राम उरणार नाही. कारण निरीक्षण हनुमानजींचं आहे असं सांगताय. इंद्रजित कुंभकर्ण स्थान श्रेष्ठ सेनानी प्रधान रावणांचे निज भुवन निद्रास्थान शोधिले. इंद्रजिताचं घर पाहिलं, कुंभकर्णाचं घर पाहिलं, प्रत्येकाच्या घरामध्ये पाहतायत तिथं मात्र सीता शोध मिळत नाही असं सांगतात. हनुमंत बळिया महाबळी घेईल रावणाची गरांगोळी. वाह, नगरा माझी लावेल कळी करील रांडोळी सभे माझे. हनुमंत बळिया महाबळी आहे, रावणाची सुद्धा घर धांडोळी घेईल आणि प्रत्येकासोबत त्या ठिकाणी भांडण करून प्रेमानं पण शोध सीतेचा करतील. हा प्रत्येकाच्या अंतःकरणात बोध झाला पाहिजे. तुम्ही आम्ही सुद्धा हनुमंताच्या धर्मात जन्माला आलो. प्रत्येक गाव कोणाच्या धर्माखाली राज्य करतं? हनुमंताच्या. तसं वागत असताना बाजारात सीता शोधा, घरात सीता शोधा. माय बापांनो, सीता शोधणाराची गावोगाव मंदिर आहेत. पैसा शोधणाराला त्याच्या तिरवीत लेकराचे भांडण आहेत. इकडले 2 रुपये इकडं, तिकडले 2 रुपये तिकडं. एक तर महाराज म्हणला बापाच्या तिरवीचे पैसे दिले नाही तेव्हापासून भावाला बोलतच नाही. कीर्तनाचे बरं का, पिशवी असते. अशा प्रकारचा विषय आहे मायबापांनो. सीतेचा शोध घेत जीवन जगा आणि रामाचं नाव घेत चला. ऐसे आश्चर्य चरित्र हनुमंत करील अद्भुत श्रुती व्हावे दत्त चित्त कथा विख्यात श्रीराम. श्रोत्यांनी फक्त चित्त दत्त करा, चित्त आम्हाला द्या. अति विख्यात रामचरित्र. रामचरित्र हे विख्यात आहे, परम पवित्र आहे, पावन आहे. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये हनुमंत चरित्राचं अनुकरण करा मायबापांना. कारण या चरित्राचं अनुकरण कराल तर रावणाच्या थापडीत देऊन दाढी जाळण्याची हिंमत येते. आणि या चरित्राला जर विसरलात तर तुमच्या पिढ्यानपिढ्या दाढ्या चोळायची वेळ येईल बरं का. पिढ्यानपिढे माझं बोलणं सिरियस घेत जावा, अनेकांना समजून सांगत जावा. वाघांनो, आपली पुढची पिढी स्वतंत्र राहावे, रामभक्त व्हावी, याच्यासाठी रामायण ऐका. एका जनार्दना शरण गोडघास रामायण. हे सुंदर कांड जान समाधान जीव शिवा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगतात माय बापांनो, गोड घास रामायण. रामायण हा गोड घास आहे. संतांच्या ताटातला हा घास संत समाजाच्या मुखात घालण्यासाठी तळमळ आहे. कारण माईची तळमळ काय असते? एखादी लेकरवाळी बाई जर पंक्तीला गेली आणि गोड गुलाबजामुन जर तिला एक वाढला महाराज आणि लेकरू जर घरी असलं तर खाईल का? खाऊच शकत नाही महाराज. रोज लाख रुपये कमवणारी जरी बाई असली तर त्या गुलाबजामुनची चोरी करते म्हणजे करते. का? तिला ती लेकराच्या मुखात पोहोचेपर्यंत तिला सुख लागत नाही. अशा प्रकारचा संतांचा विषय नाथ महाराजांच्या मुखाला हे रामायण गोड लागलं. आणि नाथांची तळमळ आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत हा रामायणाचा घास गेला पाहिजे. प्रत्येकाला राम कळला पाहिजे. जगात राम राज्य आलं की जग सुखी होतं. आणि त्या राम राज्य येण्यासाठी जगाच्या प्रत्येक कणकणात सीतेचा शोध घ्या. रामाच्या नावाचं बीज टाका आणि त्यानं स्वधर्म वाढेल, जीवन सुंदर होईल आणि आयुष्याचं सुंदर कांड बनेल. आणि तेही सुंदर कांड ऐकण्यासाठी सुंदर चित्त दत्त द्या, अशी विनंती पुन्हा पुन्हा संत एकनाथ महाराज करतायत. इति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका कार्तिकीया लंका शोधन नाम प्रथम अध्याय. कुंडली गवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
रामकृष्ण हरी.